अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 270 लोकांचा मृत्यू झाला आणि या घटनेबद्दल मला खंत आहे की या अपघातात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता. तर काही धार्मिक लोकांचं लक्ष निष्पाप मृत पावलेल्या लोकांवरती नाहीये, तर एका सुरक्षित पॅकिंगमध्ये असल्यामुळे न जळलेल्या भगवद्गीतेच्या प्रतिवरती आहे. या लोकांचं असं म्हणणं आहे की आगेलाही या ग्रंथाला जाळता आलं नाही आणि हे विधान पूर्णपणे चुकीचे आणि संकुचित विचारसरणीचे आहे असं मला वाटतं. या लोकांनी माणुसकीच्या मूल्यांना पायदळी तुडवलं आहे. या विमान अपघातातील अनेक लोक धार्मिक असतील, त्यांची देवावरती श्रद्धा असेल, मग त्यांच्या श्रद्धेचं काय? त्यांनी भगवद्गीता वाचली नसेल का? त्यांनी देवाची भक्ती केली नसेल का? ठीक आहे, काही लोक पापी असतील समजूया, म्हणून ती मेलीत. मग या कोवळ्या जीवांचं काय? या कोवळ्या लेकरांना या जगाची ओळखही नव्हती. या लेकरांना जात धर्म काही माहीत नव्हता. असं म्हणतात की लहान मुलं देवाघरची फुलं, मग ही फुलं या अपघातातून वाचली पाहिजे होतीत ना. या अपघातात एक पुस्तक जळालं नाही म्हणून त्या पुस्तकाची महंती गायली जात आहे आणि खूपच दुःखद आहे. पण एक गोष्ट मात्र खरी, जळण्यापासून वाचलेलं हे पुस्तक आपल्या वाचकांना वाचवू शकलं नाही. मात्र प्लेन क्रॅशसाठी जी लोक जबाबदार आहेत त्यांना आणि या सरकारला नक्कीच वाचवणार, हे मात्र खरं.